आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, इथे जमलेल्या तमाम शिवरायांच्या मावळ्यांनो, तुकारामांच्या वारकऱ्यांनो, भारत मातेच्या लेकरांनो आणि माझे तरुण तरफदार इंजिनियर बंधू आणि भगिनी. कारण मित्रांनो, नेमकी बोलायचं काय असा प्रश्न माझ्या समोर आहे. कारण बोलण्यासारखं खूप आहे, परंतु सुरुवात कुठून करायची हेच मला कळत. कारण ज्यावेळेस मी या कॉलेजमध्ये आलो त्यावेळेस सर्व शिक्षकांना, सर्व मित्रांना भेटून अक्षरशः भारावून गेलो, आनंदाच्या खुशीमध्ये लहरून गेलो. जशी लग्न झालेली मुलगी सासरवरून माहेरी येते आणि माहेरी आल्यानंतर त्याच्या आई वडिलांना, त्याच्या भावंडांना पाहून ती जशी भारावून जाते, खुशीमध्ये लहरून जाते, तसंच माझं या ठिकाणी. परंतु मित्रांनो, मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी असं म्हणणार नाही. कारण ज्या कॉलेजने आम्हाला लहानसं मोठं केलं, ज्या कॉलेजने आम्हाला समाजामध्ये वावरण्यासाठी सक्षम बनवलं, ज्या कॉलेजने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि ह्या कॉलेजमधून गेल्याच्या नंतर देखील ज्या ज्या वेळेस आम्हाला अडचणी आल्या त्या वेळेस योग्य मार्गदर्शन करण्याचं काम या कॉलेजने आणि या शिक्षकांनी केलं. आणि म्हणून या शिक्षकांचं मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो. कारण मित्रांनो, या कॉलेजमधून बाहेर गेल्याच्या नंतर देखील ज्या ज्या वेळेस आम्हाला अडचणी आल्या त्या वेळेस या शिक्षकांनी आणि या कॉलेजने आम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं. म्हणून आज आम्ही चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहोत. कारण मित्रांनो, मराठीमध्ये एक म्हण आहे की माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. मग माणूस जर मरेपर्यंत विद्यार्थी असतो तर आम्ही तरुण वयामध्ये या कॉलेजचे माजी विद्यार्थी झालोच कसे? हा एक प्रश्न आहे. त्यामुळं सदैव आमचं या कॉलेजचं आम्हाला सहकार्य असतं. त्यामुळं आम्ही या कॉलेजचे जोपर्यंत या भूतलावर आहोत तोपर्यंत विद्यार्थी म्हणूनच राहणार. कारण या कॉलेजचा खरोखर आम्हाला अभिमान आहे. ज्या कॉलेजने आम्हाला घडवलं त्या कॉलेजचे आम्ही माजी विद्यार्थी होऊ शकत नाही. कारण खरोखरच आम्ही या कॉलेजचे विद्यार्थी शेवटपर्यंत राहू. ज्यावेळेस कॉलेजचे असे काही कार्यक्रम असतील त्यावेळेस आम्ही आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहू. कारण मित्रांनो, मी या कॉलेजमध्ये शिकलो, चांगल्या मार्काने पास झालो आणि आज एका चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहे. याचा आनंद मला माझ्यासाठी काबाड कष्ट करणाऱ्या माझ्या आई वडिलांना आणि मला भरभरून ज्ञान आणि मार्गदर्शन देणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना झालेला आहे. कारण मित्रांनो, सगळ्यात जास्त आनंद शिक्षकांना कधी होत असतो ज्यावेळेस आपला विद्यार्थी शिकून सवरून मोठा होतो, समाजामध्ये चांगलं नाव कमवतो आणि एक समाजामध्ये चांगला माणूस म्हणून जगतो ना, त्यावेळेस सगळ्यात जास्त आनंद शिक्षकांना होत असतो. आणि असा आनंद सर्व विद्यार्थी शिक्षकांना देतील अशी आशा मी तुमच्याकडून व्यक्त करतो. कारण मित्रांनो, 3 वर्षाचा डिप्लोमा जर मी 5-6 वर्ष लावली असती, वारंवार या डिप्लोमामध्ये फेल होता गेलो असतो तर कदाचित शिक्षक देखील मला नाराज झाले असते. कारण घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असते आणि ज्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस त्यांना डॉक्टरकडे जातो, डॉक्टरचेही सर्व पर्याय संपलेले असतात आणि मग ती घरी घेऊन येतो. ती व्यक्ती महिने, 2 महिने, 4 महिन्याच्या वेळेस घरामध्ये पडून असते. त्यावेळेस सगळे व्यक्ती त्या व्यक्तीला म्हणजे त्या पेशंटला कंटाळलेले असतात आणि मग सगळे ते कधी जातो याची वाट बघत असतात. अशी अवस्था आपली व्हायला नको. आणि म्हणून 3 वर्षाचा कोर्स तुम्ही 3 वर्षामध्ये कंप्लीट करा. आणि खरोखरच ज्यावेळेस तुम्ही 3 वर्षाचा कोर्स 3 वर्षामध्ये कंप्लीट करा त्यावेळेस मित्रांनो तुम्ही जीवनामध्ये सक्सेस होता यातील मात्रही शंका नाही. कारण मित्रांनो, मला माहित आहे तुम्ही या ठिकाणी एक सक्षम इंजिनियर बनवण्यासाठी आलेला, एक इंजिनियर होण्याचे स्वप्न उराशी घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेला आणि निश्चित तुमचं स्वप्न साकार होते यातील मात्रही शंका नाही. कारण या कॉलेजमध्ये येणारे विद्यार्थी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी चांगल्या पदावरती कार्यरत आहेत, चांगल्या शासकीय सेवेमध्ये देशाची सेवा करत आहेत. त्यामुळे मित्रांनो, या कॉलेजमध्ये सक्सेस फक्त एक विषय असा आहे सर की हे सर्व ग्रामीण भागातील मुलं आहेत, सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत, मराठी मीडियम मधून आलेले आहेत. परंतु या शेतकऱ्यांच्या मुलांच्या मनगटामध्ये जसा जोर असतो तसा जोर त्यांच्या डोक्यामध्ये देखील असतो. परंतु यांना खऱ्या अर्थाने गरज असते ती योग्य मार्ग दाखवण्याची, योग्य दिशा दाखवण्याची. तर आणि ते दिशा दाखवण्याचं काम हे कॉलेज करतात, या इथे शिक्षक करतात. म्हणून माझ्यासारखा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जे काय चांगल्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहे.